शुभविवाह या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाश भूमीला सांगत असतो, सायकल राणी चल ना खाली चल, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. भूमी म्हणते, आकाश आत्ता मला वेळ नाही आहे रे, आत्ता कुठे खाली वगैरे काही. आकाश म्हणतो, ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल म्हटलं ना मी. भूमी सांगते, आकाश मला खूप कामं आहेत. आकाश म्हणतो, चल तरी, मी खाली तुला एक गंमत दाखवणार आहे. याच्यावरती भूमी म्हणते, अरे काय आहे गंमत. आकाश म्हणतो, अगं ती गंमत इथून कशी कळणार, आणि तुला मला एक सरप्राईज पण द्यायचं आहे. असं म्हणत आकाश आपल्या खिशामधून आपट्याच्या फुलांचं केलेलं ब्रेसलेट भूमीच्या हातात घालतो आणि म्हणतो, आजी नेहमी सांगते की नवऱ्याने बायकोला सोन्याचे दागिने द्यायचे असतात, तर आजच्या दिवसाला सोनं म्हणजे हेच आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी हे बनवून आणलंय. कसं वाटलं. याच्यावरती भूमी म्हणते, आकाश हे खूप छान आहे, खरंच खूप सुंदर तू मला गिफ्ट दिलेस, पण आता खाली वगैरे नको रे. आकाश म्हणतो, मी तुझं काही ऐकणारच नाही आहे सायकल राणी, चल तुला माझ्यासोबत खाली यायलाच लागेल. असं म्हणत आकाश भूमीचा हात धरतो आणि तिला खाली आणतो. खाली आकाशने राक्षसाचा आता पुतळा तयार केलेला असतो. आकाशने राक्षसाचा पुतळा तयार केलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे तो म्हणतो, हे बघ मी आणि रघु काकांनी हे सगळं केलेलं आहे, आता तुला या पुतळ्याला बाण मारायचा आहे. भूमी म्हणते, का रे, हे का असं करू मी. याच्यावरती आकाश म्हणतो, मला रघुकाकांनी सांगितलेलं आहे की दसऱ्याच्या दिवशी दुष्टशक्तींचा नाश करायचा असतो, तू सुद्धा इतकी स्ट्रॉंग आहेस, दुष्टशक्तींचा नाश करतेस, त्यामुळे आज तुझ्या हातूनच या रावणाचा वध झाला पाहिजे. तू खूप स्ट्रॉंग आहेस सायकल राणी, आज तुझ्यामुळेच मी त्या बॅड गर्ल सोनलच्या तावडीतून वाचलेलो आहे. खरंच सायकल राणी तू माझ्या आयुष्यात आहेस ना, म्हणूनच मी इतका सेफ आहे. भूमी म्हणते, आकाश तू हा विचार केलास का की मी हे सगळं कुणामुळे करू शकते आहे, हे सगळं कुणामुळे शक्य आहे. तुला माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये तू आहेस ना, म्हणून हे शक्य आहे. तू माझी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहेस आणि त्यामुळे मी हे करू शकते. त्यामुळे हे एकटी मी नाही काही, आपण दोघांनी मिळून आता हा रावणाचं दहन करायचं आहे. असं म्हणत भूमी आता आकाशला आपल्यासोबत घेते आणि दोघं जण मिळून रावणाचा वध करायला लागतात. भूमी सांगते, ये बरं आकाश तू इकडे, आपण दोघांनी मिळून रावणाचा वध करूया. आणि मग आकाश भूमीच्या मागे येतो आणि दोघं जण छानपैकी आता बाण घेऊन त्या रावणाचा वध करतात. भूमीने अभिजित रूपी राक्षसाचा ऑलरेडी वध केलेलाच असतो. मग इकडे जो राक्षसरूपी आता पुतळा उभा केलेला असतो त्याचा सुद्धा भूमी वध करते. दोघं जण दसरा आनंदामध्ये साजरा करत असताना इकडे अभिजित जेलमध्ये सडत असतो. त्याला भेटायला रागिणी आलेली असते. कॉन्स्टेबल म्हणतात, तुमची आई तुम्हाला भेटायला आलेली आहे. रागिणीकडे अभिजित पाहतच नाही, त्याला खूप राग आलेला असतो. रागिणी म्हणते, बाळा ऐक ना, आज दसरा आहे, आज दसऱ्याच्या दिवशी तुला इथे बघून मला खूप दुःख होतंय, पण मी तुझ्यासाठी छानपैकी जेवण घेऊन आले. अरे घरचं जेवण आहे, छानपैकी पुरणपोळीचं आहे, घे बरं घास. असं म्हणत आता इकडे रागिणी अभिजितला पुरणपोळीचा घास भरवत असताना तिकडे कॉन्स्टेबल जेलमधलं जेवण घेऊन येतात आणि म्हणतात, अच्छा म्हणजे तुम्ही घरचं जेवण आणलंय का. रागिणी म्हणते, मी स्पेशल परवानगी काढलेली आहे माझ्या मुलाला जेवण देण्यासाठी. कॉन्स्टेबल म्हणतात, ठीक आहे, पण अभिजित म्हणतो, नाही मी ते जेवण जेवणार नाही, मला हे जेलमधलं जेवण जेवायचं आहे. असं म्हणत अभिजित तेच जेवण घेतो, बाहेर येतो आणि आता पुन्हा एकदा जेलमध्ये जातो आणि म्हणतो, आज मी हेच जेवण जेवणार आहे. रागिणी म्हणते, बाळा असं का करतोयस. अभिजित म्हणतो, मग काय करू आई, मला घरचं जेवण नको आहे, मला घरचं जेवण नको आहे तर मला घरी यायचं आहे. मला जामीन मिळण्यासाठी तू काय प्रयत्न करतेस ग. मला जामीन मिळण्यासाठी तू प्रयत्न काहीही करत नाहीयेस. मला हे जेवण घेऊन काय करू, मला इथे बसून घरचं जेवण नाही जेवायचं आहे, मला घरी येऊन जेवायचं आहे. याच्यावरती रागिणी म्हणते, बाळा मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते आहे रे, पण मी जर अतिप्रयत्न केले ना तर घरच्यांना संशय येईल की मी पण तुला सामील आहे, मग आपलं तिकडं साम्राज्यच संपेल. त्यामुळे सावध भूमिका घेतच मला हे सगळं करायला पाहिजे. तुला कसं बरं बाळा कळत नाही. असं म्हणत रागिणी अभिजितला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण अभिजित काही एक ऐकायला तयार नसतो आणि तो जेलमधलं जेवण जेवून रागिणीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. भूमी आता तिकडे घरी असते. रागिणी विचार करते, भूमी तू माझ्या मुलाला हे आयुष्य दिलेस, तुला सुद्धा अन्नासाठी नाही तिळतिळ तुटायला लावलं ना तर नाव नाही सांगणार रागिणी. असं म्हणत रागिणी भूमीचा बदला घेण्यासाठी खूप आता आतुर झालेली असते. तोपर्यंत रात्रीच्या वेळेला आकाश झोपण्याचा प्रयत्न करत असताना तो म्हणतो, सायकल राणी माझी गोडगोड गोळी दे ना. मग मधामध्ये ती गोड गोळी आता भूमी देते. भूमी सांगते, आकाश 2च गोळ्या शिल्लक आहेत, उद्या मी गोळ्या आणते. तितक्यात तिथे मानसी येते. मानसी सांगते, ताई अगं आई जेलमधून आलेल्या आहेत.
भूमी सांगते बरी आहे आत्यांची तब्येत, म्हणजे मला खूप वाईट वाटते त्यांच्यासाठी. मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस. तितक्यात तिथे प्रशांतचा कॉल येतो आणि भूमी विचार करते प्रशांतने इतक्या रात्री कॉल का केला. त्यावरती भूमी म्हणते काय रे प्रशांत, घरी सगळं ठीक आहे ना. प्रशांत म्हणतो ताई काळजी करू नकोस, इकडे सगळं ठीक आहे. उद्या बाबांना फॉलोअपसाठी घेऊन जायचं आहे, त्यांचे पाय दुखतायत ना, पण उद्या माझं नेमकं महत्त्वाचं लेक्चर आहे, मला जावं लागेल. तर तुला जमेल का. भूमी सांगते तू काळजी करू नकोस, मी नक्की उद्या येते. त्यावरती आता माधवराव म्हणतात खरंच भूमीची कमाल आहे, आपल्या घरचे व्याप सांभाळून तिला इकडचे पण व्याप सांभाळायला लागतात. हे सगळं आता नीलांबरी ऐकते आणि विचार करते अच्छा ही भूमी येते तर उद्या येऊ दे हिला नाही धडा शिकवला ना तर नाव नाही सांगणार नीलांबरी. दुसऱ्या दिवशी इकडे भूमी आता माधवरावांना डॉक्टरांकडे दाखवून घरी येते. माधवराव म्हणतात काही नाही त्या डॉक्टरांकडे पुन्हा जायची गरज, सारखं पैसे काढायची नाटकं. या भूमी सांगते फिजिओथेरपी चालू केली की तुमची तब्येत सुधारेल. माधवराव म्हणतात इतके पैसे आणायचे कुठून. भूमी म्हणते पैशाची काळजी तुम्ही करू नका. तितक्यात नीलांबरी येते. नीलांबरी म्हणते झालं समाधान, बापाची तेवढी तुला काळजी वाटते, बहिणीची काळजी नाही का वाटत. का ग माझ्या मुलीचा संसार मोडायला निघालेली आहेस तू भूमी तुला कळत नाही का आज तुझ्यामुळे तुझ्या बहिणीचा नवरा जेलमध्ये आहे आणि तू इकडे मजेमध्ये सगळे सण साजरा करतेस. तुला काहीच नाही वाटलं का की माझ्या पुन्नोसोबत हे असं वागताना ज्या दिवशीपासून तिचं लग्न ठरलंय ना त्याच दिवशीपासून तू तिच्यावरती खार खातेस. मला माहिती आहे ना भूमी, तू तिचा राग करतेस. का वागतेस तू भूमी असं, का माझ्या मुलीच्या जीवावरती उठलीस. याच्यावरती माधवराव म्हणतात हे बघ नीलू ऐक. त्यावरती भूमी सांगते बाबा थांबा. आता मात्र भूमी खूप चिडते आणि म्हणते आई तुला आज पौर्णिमाचं दुःख दिसलं, पण पौर्णिमा आणि अभिजित हे सतत ज्या वेळेला आकाशचा अपमान करतात तर मोठ्या जावयाला त्रास होतोय म्हणून तुला त्रास नाही का झाला. आणि अभिजितला मी माफ का करू. माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप आणून त्याला जेलपासून पोलीस स्टेशनपासून नाचायला लावणारा त्या माणसाला मी का माफ करू. तेव्हा तुला कळलं नाही का अभिजितने जे कृत्य केलंय ते चुकीचं होतं, किंवा पौर्णिमा आकाशचा दरवेळी अपमान करते, तू त्याची साथ देतेस. मग त्यावेळेला पौर्णिमाला जाब विचारायचं सोडून तू तिची साथ का दिलीस आणि आत्ता मला जाब विचारतेस. तुला त्यावेळेला नाही वाटलं की आपली पौर्णिमा चुकत आहे, तिला समजवावं. आणि आत्ता मी अभिजितला कधीच माफ करू शकत नाही, कारण मला माझ्या नवऱ्याचा सन्मान प्रिय आहे. नीलांबरी म्हणते ते काही मला माहित नाही, मला फक्त इतकंच माहिती आहे की तू अभिजितला जामीन करून दे. भूमी म्हणते जीव गेला तरी सुद्धा मी अभिजितला जामीन करून देणार नाही. यावरती नीलांबरी म्हणते आईला नकार देतेस या आईचा तळतळाट आहे. ज्या पैशाचा माज करतेस ना तो पैसा तुझ्याकडे राहणारच नाही. त्याच पैशासाठी तू सुद्धा तुटशील. जशी माझी आज पौर्णिमा तुटते आहे ना, मी तुला शाप देते भूमी, तू पण एक दिवस तडफडशील. असं म्हणत नीलांबरी आपल्याच मुलीला शाप देऊन निघून जाते. त्या गडबडीमध्ये नीलांबरी जाता औषधं धाडकन खाली पडते. औषधं खाली पडतात पण इथे एक वेगळीच घटना घडते. आकाशची सगळी औषधं खाली पडतात आणि ती पिशवी फुटते, बाटली सुद्धा फुटते, सगळी औषधं खाली पडतात. भूमी एक एक गोळी गोळा करत असते. गोळी गोळा करत असताना भूमीच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. या गोळ्यांची काहीतरी गडबड आहे. कोणीतरी गोळ्यांच्या मध्ये कुणीतरी काहीतरी केलंय. भूमीला कसला तरी संशय आलेला असतो. मग तडक भूमी विचार करते की नाही आता हा संशयाला सत्यामध्ये उतरवण्यासाठी किंवा संशयाचं निरसन करण्यासाठी मला डॉक्टर शैलेश वर्तक यांच्याकडेच जायला पाहिजे. आधी सुद्धा या गोळ्यांबद्दल भूमीला संशय असतोच, पण आता तिचा संशय पक्का होतो. इकडे रागिणी हदरते. ज्या वेळेला रागिणीला समजतं की भूमी आकाशच्या गोळ्या आणायला गेले. भूमी आकाशच्या गोळ्या आणायला गेलीच कशी, काय गरज होती हिला आकाशच्या गोळ्या आणायला जायची. आता जर काही तिला कळलं, संशय आला तर हिचा डाऊट माझ्यावरती येणार हे मात्र नक्की. असं म्हणत रागिणी चिडलेली असते. तोपर्यंत शैलेश वर्तक डॉक्टरांकडे भूमी पोहोचते. त्या गोळ्या दाखवते आणि म्हणते ह्या गोळ्या बघा डॉक्टर, मला असं वाटतं या गोळ्यांच्या मध्ये काहीतरी बदल करण्यात आलेला आहे. शैलेश वर्तक डॉक्टर त्या गोळ्या पाहतात आणि म्हणतात हो भूमी मॅडम तुमचा संशय खरा आहे. आणि खरं सांगू का तर ह्या गोळ्यांमधला बदल हा चुकून झालेला नाही आहे. या गोळ्यांमधला बदल हा मुद्दाम कुणीतरी घडवून आणलेला आहे. आता ते कोण आहे हे मात्र तुम्हाला शोधायला पाहिजे. ज्याला वाटतंय की आकाश बरा होऊ नये त्यानेच या गोळ्यांमध्ये बदल घडवून आणलाय. आता रागिणीला इकडे खूप मोठी चिंता पडलेली असते. भूमीला सत्य समजलं तर काय करायचं. तोपर्यंत पौर्णिमा येते आणि रागिणीला सांगते की मला आईचा फोन आला होता. आईने मला जे सांगितलं ते खूप भयानक आहे हा. असं म्हणत पौर्णिमा सगळा घडलेला घरातला प्रकार, औषधं कशी फुटली, भूमीची डॉक्टरांकडे कशी घेऊन गेली हे सगळं रागिणीला
भूमीला सांगते रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरते. रागिणी विचार करते संपलं, आता सगळं संपलं, भूमीला सगळं सत्य समजणार. इकडे तोपर्यंत भूमी शैलेशवर्धक डॉक्टरांचा फोनची वाट पाहत असते. शैलेशवर्धक डॉक्टर सांगतात मी सगळा अगदी शहानिशा केलेली आहे. हे औषध कुणीतरी मुद्दामच बदलण्याचं प्लॅनिंग केलंय ज्याला आकाशला त्रास द्यायचा आहे. असं म्हणत शैलेशवर्धक डॉक्टरांनी खूप मोठा भूमीला खुलासा केलेला असतो. रागिणीची सगळी कारस्थानं अभिजितच्या पाठोपाठ आता भूमीच्या समोर आलेली असतात.